नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ठाकरे गटाची बैठक. लाहोरमधील अमेरिकन नागरिकांना हाय अलर्ट, पाकिस्तान सोडण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याने लिंबा गणेश येथे फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा. आणि अजित पवारांच्या बारामतीतील निवासस्थानाबाहेर वंचितचे आंदोलन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. त्यानंतर सर्वच पक्षात पुन्हा एकदा मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात उपनेते अरुण दुधवडकर यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत शिवसेना ठाकरे पक्ष स्थानिक संस्थांच्या निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे चांगलं काम असलेल्या भागात आपल्याला न्याय मिळावा अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. आता जिल्ह्यातलं आता आम्ही आज जी बैठक घेतली आहे ती आमच्या शिवसेनेची घेतलेली आहे. हा जो डिसिजन घ्यायचा आहे, जो निर्णय हा घ्यायचा आहे, तो आदरणीय पक्षप्रमुख आघाडीच्या माध्यमातून घेतील. पण आज आमची तयारी, आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तयारी बघितली ती चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी तयारी केलेली आहे. नंतर जो वर्ण आदेश येतील त्या आदेशाचे पाळणारे आमचे शिवसैनिक, कोल्हापूरचे शिवसैनिक आहेत. कार्यकर्त्यांनी काय भावना व्यक्त केल्या? कार्यकर्त्यांचं काय म्हणणं, एकला चलोरेची भूमिका असावी की? कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही ज्या ज्या प्रभागामध्ये काम करतो तिथे आम्हाला चांगल्या पद्धतीने न्याय मिळावा, जिथे जिथे काम चांगल्या पद्धतीने करतात त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. भारताने लाहोरमधील रडार यंत्रणा उद्ध्वस्त करून पाकिस्तानला इशारा दिलाय. त्यामुळे पाकिस्तानमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन देशभर सायरन वाजवण्यास सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांना हाय अलर्टचे निर्देश दिलेत. भारत आणि पाकिस्तानच्या सीमा भागात जाऊ नका, लाहोरमध्ये लपण्यासाठी सुरक्षित आश्रय शोधा, तसंच देश सोडण्यासाठी सर्व कागदपत्र तयार ठेवा असे आदेश अमेरिकेने दिलेत. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर बीड तालुक्यातील लिंबा गणेश गावात आनंदोत्सवाचं वातावरण निर्माण झालंय. गावातील नागरिकांनी फटाके वाजवत एकमेकांना शुभेच्छा देत जल्लोषात हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. यावेळी गावात एक प्रकारचा उत्सवाचा माहोल पाहायला मिळाला. ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे संपूर्ण गावात अभिमानाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी सुरक्षा दलांच्या कामगिरीचं खुल्या मनानं कौतुक केलंय. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याणचा निधी वळवल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आलाय. समाज कल्याणचा हा निधी आम्हाला परत करावा या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आलंय. 746 कोटी रुपयांचा निधी हा वळवण्यात आला असून ज्यांनी हा निधी वळवलाय त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करावा अशी मागणी वंचितकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकातील लोकांचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या घराच्या दालनासमोर आज तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन केलेलं आहे. हे आंदोलन अनुसूचित जाती जमातीचा 410 कोटीचा निधी तसेच अनुसूचित जमातीचा 335 कोटीचा निधी एकूण मिळून 746 कोटीचा निधी हा महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणात वळवलेला आहे. हा निधी आमचा परत करावा आणि या निधीच्या संदर्भात बजेटचा कायदा झाला पाहिजे, जेणेकरून कुणीही अनुसूचित जाती जमातीचा निधी वळवणार नाही आणि हा निधी इतरत्र खर्च करणार नाही. यासाठी आम्ही बजेटच्या कायद्या संदर्भातली आम्ही मागणी केलेली आहे आणि हा निधी वळवणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा ही मागणी या आंदोलनाच्या संदर्भात आम्ही. पोलादपूर तालुक्यातील सवाद गावातील माजी सैनिक प्रकाश तुकाराम वाळणुसकर यांच्या शेतात सन 2021 मध्ये शासनाने नदीतील गाळ उपसा करून 3 महिन्यांच्या कालावधीसाठी रेसगा टाकला. ही जागा त्यांची 2 एकर लागवडी योग्य जमीन होती. मात्र 3 वर्ष उलटून गेली तरी प्रशासनाने ना रेसगा हटवला ना त्यांना कोणताही मोबदला दिला. वाळणुसकर यांनी वारंवार तोंडी व लेखी तक्रारी केल्या, पण प्रशासनाकडून केवळ दुर्लक्षच करण्यात आलंय. या रेसग्यामुळे त्यांची शेती उद्ध्वस्त झाली आहे. आता पावसाळ्यापूर्वी हा रेसगा न हटवल्यास वाळणुसकर यांनी उपोषणाचा इशारा दिलाय. आमच्या गावात सावित्री नदीचा जो गालचा चालला होता प्रोजेक्ट काढायचा गाल नदीतला, तर ते गाल काढण्या संदर्भामध्ये त्यांनी मला बोलवलं की जागा नाही त्यांच्याकडं, त्याच्यासाठी मला बोलवलं की वाळणुसकर तुमची जागा आहे ती आम्हाला थोडा द्या 3 महिन्यासाठी. तर मी नाही म्हटलं नाही,
कारण मी पण एक सर्व्हिसमॅन आहे म्हटलं, तिथं नाही म्हटलं शासनाचं काम आहे, म्हटलं चल आपण खाली करणार ना. तर मला म्हटलं मॅडम, म्हटलं तलाठी मॅडम म्हटलं मी खाली करणार आहे, आता हे 3 महिने फक्त आहे की मला तुम्हाला खाली करून देतो, मे मध्ये जून मध्ये तुम्हाला भातशेती लावायला मोकळं करून देतो तुम्हाला. तर ते आतापर्यंत ते काय माझी काय सुनवाई काय होत नाही, काय नाही. पळतपूरला गेलो, मी प्रांत ऑफिसला गेलो, तहसीलदार ऑफिसला गेलो पळतपूरला, तरी माझी काही सुनवाई होत नाही. तर आता याच्यासाठी काय करणार, आता मला कोण गमत नाही. माझं हे सगळं असं पडलेलं आहे बघा, काय माझं प्रत्येक वर्षाचं नुकसान आहे भात शेतीचं. हे बघा, हे इथून संपूर्ण हा माझा एरिया आहे, कमीत कमी 2.5 ते 2.25 एकरचा हा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये हा आता एवढा गाळ टाकलेला आहे. आता पावसाचे दिवस आलेत आणि आता जर हा यांनी काढला नाही तर याचा जबाबदार कोण? मी पळतपूरला तहसीलदार ऑफिसमध्ये विनवणी करून 3 वर्षामध्ये जमलोय. लास्ट मला त्यांनी प्रांत ऑफिस महाडला पाठवलं. तिथं कोण ते भोसले साहेब म्हणून आहे, त्यांनी म्हणले तुम्ही चुकीच्या जागेवरती इथं आलात. मग आता ह्याला बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बेरोजगारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी केलंय. अंबाजोगाई शहरातील साधना मंगल कार्यालय येथे 11 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हा मेळावा चालणार आहे. 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पॉलिटेक्निक, ITI अशी विविध स्तरातील बेरोजगार विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन शरद पवार गटाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी केलंय. अंबाजोगाई येथे या ठिकाणी 11 मेला साधना मंगल कार्यालय येथे सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार जे 10वी पास झालेले आहेत, जे 12वी पास झालेले आहेत, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ज्यांचं पॉलिटेक्निक झालेलं आहे, ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, ज्यांचं ITI झालेलं आहे, अशा सर्व विविध तरातील तरुणांना नोकरीची संधी या ठिकाणी देण्यासाठी आम्ही एक मदर सन कंपनी जी आहे हिंजवडीला, या कंपनीच्या माध्यमातून एक 4-5 कंपन्यांचा ग्रुप एकत्र येऊन, एक 4-5 कंपनीला एकत्र घेऊन आम्ही या ठिकाणी तरुणांना, सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी. जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा. जालना शहरवासियांना तात्काळ पाणी उपलब्ध करून द्यावं या मागण्यांसाठी जालना शहर महानगरपालिकेच्या विरोधात छत्रपती फाउंडेशनच्या वतीनं बेशरम आंदोलन करण्यात आलंय. यावेळी जालना शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला बेशर्माचा हार घालून तसंच महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेशर्माची झाडं लावून निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांवरती आंदोलकांनी टक्केवारी घेऊन काम करत असल्याचा गंभीर आरोपही केलाय. दरम्यान महानगरपालिकेने नागरी समस्या तत्काळ न सोडल्यास यापुढे उग्र आंदोलन करू असा इशाराही आंदोलकांनी दिलाय. प्रकारे आंदोलन केलं. काल आमची एक मातंग समाजाची मुलगी वारली कुत्र्या चाव्यामुळे. वारंवार विविध सामाजिक संघटनेने निवेदन दिलेले कुत्रे पकडाने नुसतं पैशाच्या मागे फिरायला लागलं कुत्र्यासारखं. काय आयुक्त का मग? कसं आंदोलन केलं? आम्ही बेशरम आंदोलन केलं कारण की संतोष कांडेकर हा बेशरम आहे.
परत जातो परत येतो काहीतरी वरती चिरीमिरी करून. म्हणून बेश्रम आयुक्ताच्या विरोधात बेश्रम आंदोलन केलं आपण. 50-50 लाख रुपये देतो वर झाडे वगैरे आणली होती आपण. आणली नाही, आपला आयुक्त का आपलं महापालिकेच्या दारावरती देऊन टाकले आणि तोरण बी लावलं समोर. कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या उद्यानांमधील विशेषतः रंकाळा गार्डन सारख्या गजबजलेल्या उद्यानांमधील खेळणी मोडलेली तसेच धोकादायक बनलेली आहेत. या उद्यानांमधील खेळण्यांची प्रचंड दुरावस्था झाल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी तर एका चिमुकलीच्या करंगळीला दुखापत झाली होती. त्यामुळे याच्या विरोधात आज आम आदमी पार्टीच्या वतीनं महापालिकेसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आलंय. कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर प्रतिकात्मक खेळणी मांडून प्रशासनाचं लक्ष वेधलंय. खास करून रंकाळ्याच्या बागेत, रंकाळ्याच्या उद्यानामध्ये जे काही घसरगुंडी आहे, जो वॉकवे आहे, त्याला मोठमोठे होलं पडलेले आहेत, मोठमोठे भगदाडे पडलेले आहेत. महानगरपालिकेच्या कुठल्याच बागेत खेळणी सुस्थितीत नाही आहेत आणि या सगळ्या गोष्टीकडे आम्ही सातत्याने मार्च एप्रिलच्या महिन्याच्या पूर्वीपासून आम्ही महानगरपालिकेकडे आम्ही निवेदनं देतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय. कुठेतरी मे महिन्याची सुट्टी लागणार आहे आणि या सुट्टीमध्ये मुलं आल्यानंतर त्यांना खेळायला पुरेशी व्यवस्था असावी, खेळणी असावीत, चांगल्या बागा असाव्यात. पण या प्रशासनाने कायम त्याच्याकडे दुर्लक्ष केले. म्हणून नाईलाजानं आज कुठेतरी त्या महानगरपालिकेच्या दारात खेळणी मांडून कुठेतरी प्रशासनाला आम्ही जागा करायचा प्रयत्न करतोय. याच्यानंतर देखील जर प्रशासन जागा झालं नाही तर हीच खेळणी त्यांच्या घरासमोर मांडून आम्ही पोरांचा खेळ करू, असा इशारा या निमित्तानं महानगरपालिकेला देतो. विभागीय आयुक्तांच्या नावाने भीक मागत मंगेश साबळे या सरपंचाने छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तहसील ऑफिस, पंचायत समिती आणि पोलीस चौकी बाहेर अनोखं आंदोलन केलंय. विविध योजनेतील लाभार्थी अनुदानांपासून वंचित आहेत, त्यांना तात्काळ रक्कम द्यावी अशी मागणी यावेळी या सरपंचांकडून करण्यात आली आहे. घरकुलासाठी पैसे मागणाऱ्या अभियंत्याला पैसे देण्यासाठी आपण भीक मागो आंदोलन करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. इंजिनियर पैसे मागू राहिले सर घरकुलाला. मॅडम देता का 2 रुपये? द्या हो मॅडम. सर देता का 2 रुपये? द्या सर. इंजिनियर घरकुलाला पैसे मागू राहिले सर आणि स्लॅब टाकला नाही म्हणते सर. साहेब आहे का? साहेब आहे का? साहेब नाही, मी इथं बसतो साहेब. मी पण सर पैसे मागू राहिले ते घरकुलाचे इंजिनियर. बीडीओला देऊ, सीओला देऊ, कलेक्टरला देऊ, विभागीय आयुक्ताला आपण देऊ. याच्यातून ते बघा भीक मागून जमा केलंय सर. मी एवढं भीक मागलं सर. आणि ही राख आहे ना सर शेतकऱ्याच्या, त्याच्या राखीचा आहे, टाळूवरचा लोणी आहे सर. त्याच्या अधिकाऱ्यांना देऊ सर. आहे का साहेब? आहे का कोणी आहे का साहेब? सर आहे का कोणी आहे का सर? तुम्ही द्या सर, तुम्ही द्या सर. 2 रुपये सर, 2 रुपये द्या सर. तरी पण सर इंजिनियर पैसे मागू राहिले सर. 2 रुपये द्या सर. तुमच्याकडे नाही आहे तर कोणाकडे जायचं सर आम्ही? सर द्या सर 2 रुपये. मॅडम द्या 2 रुपये सर. सर द्या की 2 रुपये सर. सर सर साहेब नाही ना सर कधी सर. सर द्या की. आले साहेब आले सर. घरकुलाला इंजिनियर पैसे मागू राहिले सर. सर तुमच्या काय सर द्या सर. सर द्या सर 2 रुपये द्या सर. गरीबाला शेतकऱ्याला द्यावं सर. द्या सर. पैसे मागू राहिले सर इंजिनियर. बीडीओला देऊ सर, आपण सीओला देऊ सर. द्या सर. सर स्लॅब टाकलं म्हणते बिस्किटचा फोटो लागतं, नाही तर पैसे नाही सर. द्या सर. माझं झालं नाही सर अजून. मला पैसे लागतं सर. द्यावं सर. भीक मागतो सर. द्या सर. भीक द्या. इंजिनियरला देतो सर, बीडीओला देतो सर, सीओला देतो सर. द्या सर. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण AJC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण
आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. ऑपरेशन सिंदूर नंतर संपूर्ण भारतभरात आनंदाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी नागरिक आनंदोत्सव साजरा करतात. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर देखील आज पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत आनंदोत्सव साजरा केलाय. विशेष म्हणजे मंदिरामध्ये दर्शनाला आलेल्या नवदाम्पत्यांच्या उपस्थितीत सर्व सेवेकरी आणि भाविक यांच्या वतीनं हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भंडारा उधळून आणि बुंदी वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. कोल्हापुरात काल रात्री 2 खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील रुईकर कॉलनी इथं मोकळ्या जागेत लावण्यात आलेल्या खासगी आराम बसला भीषण आग लागल्याने या आगीत दोन्ही बस जळून खाक झाल्या. दरम्यान तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, मात्र तोपर्यंत या बस जळून खाक झाल्याचं पाहायला मिळालं. सुदैवानं या घटनेत मोठी दुर्घटना टळली आहे. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील बोरी गावातील 27 वर्षीय युवकास बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इंदापुरात जिल्हा सत्र न्यायालय स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच शिक्षा आहे. प्रशांत शेंडगे असं या आरोपीचं नाव आहे. या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.